मधुर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या सिनेमाच्या विरोधामध्ये काँग्रेसनं सिनेमागृहाच्या समोर बोंबाबोंब आंदोलन केलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी या सिनेमाच्या पोस्टरची होळी केली आहे। मधुर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटाच्या विरोधात काँग्रेसनं सांगलीमध्ये चित्रपटगृहाच्या बाहेर बोंबाबोंब आंदोलन केलंय, तर संतप्त कार्यकर्त्यांनी इंदू सरकारच्या पोस्टरची होळी केली आहे। मधुर भांडारकर यांनी भाजपच्या सांगण्यावरून हा चित्रपट प्रदर्शित केलाय। त्याचा या कृत्यानं आम्ही जाहीर निषेध करतोय। तसेच इंदिरा गांधी यांची हत्या कशी झाली हे जर त्यांनी दाखवलं असतं तर त्यांना देशातील जनतेनं डोक्यावर घेतलं असतं। पण जातीयवादी मधुर भांडारकर यांनी हे कृत्य केले हे निषेधार्थ आहे। त्यांची यापुढे गाढवावरनं धिंड करणार असल्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। हाडाचा काढा आणि रक्ताचं पाणी करून देशाच्या असणाऱ्या शांततेचा, एकतेचा, अखंडतेचा गाडा प्रामाणिकपणे उठण्याचं काम केलं आणि जगाला नेतृत्व दिलं त्या इंदिरा गांधीनं। आणि भारताची ही भारतरत्न कन्या जगामध्ये चमकली गेली की आपल्या चांगल्या शांततेचं प्रतीक आणि सर्व धर्मनिरपेक्ष वृत्तीनं कसा सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन देशामध्ये आपण नाचलं गेलं पाहिजे हे धोरण ठरवणाऱ्या महिलेला जातीवादी आरएसएसच्या विचारसरणीनं भावावून गेलेले हे मधुर भांडारकर सारखा असणारा चित्रपटात एक निर्माता होऊन चित्रपट काढतोय आणि इंदिरा गांधीने स्वतः छातीवर गोळ्या झेलून जे रक्त सांडलं आणि देशासाठी जे प्राणार्पण केलं त्या इंदिरा गांधीच्या विषयी बदनामीकारक चित्रपट सत्ता आल्यानंतर, सत्तेची मस्ती आल्यानंतर या लोकांनी, अशा लोकांची पाठराखण करून चित्रपटाला जी रसद पुरवली की देशाची एकता, अखंडता नष्ट करण्यासाठी, तुकडे पाडण्याच्या दृष्टिकोनातून, जाती जमातीमध्ये भांडण लावण्याच्या दृष्टिकोनातून हा केलेला प्रयत्न आहे तो हलवून पाडण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। छत्रपती शिवरायाच्या विरोधामध्ये या भांडारकर कुटुंबियांनी त्यांना टीकाटिप्पणी करून सोडलेलं नाही। आज इंदिरा गांधीवरती टीका टिप्पणी करतात। अशा जातीवादी विचारसरणीच्या लोकांचा मगाशी माझ्या बहिणीनं सांगितलं, महिला नायकवडीनं, की यांना काळं फासून यांना घरात बसलं। यांना काळं फासून घरातच बसवणार नाही। हे रणवाघिणी आहेत महिला। इंदिरा गांधीचा अपमान आहे देशात ती महिला अजिबात सहन करणार नाही। त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षासह आम्ही सुद्धा त्यांचे भावंड या ठिकाणी गाडावरून धीड काढण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही। त्या भांडारकरला त्याची जागा दाखवली पाहिजे आणि शासनाने त्याची सगळं छोकरी करून कारवाई केली पाहिजे हीच अपेक्षा ठिकाणी आम्ही। इंदू सरकार हा चित्रपट रिलीज होत आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेस पक्ष, शहर काँग्रेस, ग्रामीण काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेस यांनी हे आंदोलन केलेलं आहे। मधुर भांडारकर हे आरएसएसवादी व्यक्ती आहे। फार पूर्वीपासून म्हणजे स्वतंत्र काळापासून इंदिरा गांधी आणि नेहरू यांच्या घराण्याची बदनामी करण्याचं काम हे आरएसएस आणि भाजप सरकारने केलेलं आहे। इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व हे खरोखरच खूप चांगलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातात तर तिथं त्यांना ते कळून आलेलं आहे की इंदिराजींचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या पासंगामध्येही नरेंद्र मोदी बसत नाहीये आणि ह्यामुळे त्यांना जे नामुष्की पत्करावी लागायला लागलेली आहे तर त्याचं उलटं काढण्यासाठी भाजप सरकार आणि आरएसएस यांनी मिळून हा पिक्चर काढण्यासाठी मधुर भांडारकरांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे काढलेलं आहे। कारण की ह्याच्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा नेहरू घराणा आणि इंदिरा गांधी यांचं बदनामी करण्याचं सोशल मीडियावर बरंचसं काम त्या आरएसएस माइंडेड लोकांनी केलेलं आहे। कारण की प्रत्येक वेळी सांगण्यात येतं, सोशल मीडियावरती लिहिलं जातं की इंदिरा गांधींचे पती हे फिरोज खान आहेत म्हणून, परंतु फिरोज खान नाही आहे तर ते फिरोज गांधी म्हणून आहे आणि ते पारसी आहेत। त्यांनी अग्नीची पूजा करतात, परंतु लोकांच्या मनामध्ये क्लेश निर्माण व्हावा, लोकांच्या मध्ये इंदिरा गांधीविषयी वाईट काहीतरी यावं म्हणून त्यांनी सांगतात त्यांनी मुस्लिमांच्या बरोबर लग्न केलेलं आहे। आता तुम्हाला मी सांगते की पाकिस्तान आणि भारताचं जेव्हा युद्ध झालं 1971 साली, भारताची स्वातंत्र्य काळामध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर, भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर त्याचे शल्य हे इंग्रजांच्या मनात होतं आणि त्यांनी त्याचं उलटं 1971 साली युद्धानंतर बांगलादेशाला वेगळं करून दिलेलं आहे। आणि त्यावेळी त्या काळचे जनसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना दुर्गा अवतार म्हटलेलं होतं। मग अशी दुर्गा अवताराचं जर रूप हे मधुर भांडारकर ह्या पिक्चरमध्ये दाखवत असेल तर असल्या शंट पुरुषाच्या संपूर्ण महिला जात निषेध करत आहे। आणि ह्या व्यक्तीला त्यांनी जर ही बदनामी काँग्रेस पक्षाची, सोनिया गांधीच्या, इंदिरा गांधीच्या आणि काँग्रेस पक्षाची जर बदनामी थांबवली नाही
तर आमचं मत असं आहे की ह्या व्यक्तीला रस्त्यावर येण्याचं सुद्धा महिला सोडून देणार नाही. त्यांना चपलाचा हार घालून त्यांच्या थोबड्यावरती शेणकूट फासून आम्ही त्यांना त्यांच्या घरात बसवू. त्यांनी ही जी प्रवृत्ती आता असलेली आहे ते कुठंतरी त्यांनी ते थांबवलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यांनी गांधी परिवाराची माफी मागणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पिक्चर आत्ताच्या आता त्यांनी बंद करून काँग्रेस पक्षाची काँग्रेस घराण्याची त्यांनी माफी मागावी असं आम्ही त्यांना आवाहन करतो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली.